न्यायमूर्ती भूषण गवई हे आज देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यायमूर्ती भूषण गवई यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देणार आहेत। विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर गवई हे 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत या पदावरती कार्यरत राहतील, म्हणजेच त्यांना सुमारे 6 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे। लहान असताना मी सांगितलं इथे गजेघाट नावाची एक शाळा होती झोपडपट्टीमध्ये, कारण की गळे लठ्ठ असं फी देणं त्यावेळेस शक्य नव्हते। त्यामुळे गजाघाट ज्याचं नाव आहे, म्हणजे ज्या ठिकाणी गजेघाट कशाला म्हणतात तर मोकाट सुटलेली जनावर ही ज्यामध्ये कोंडल्या जातात त्याला गजेघाट म्हणायचं। अशी ती निकृष्ट प्रकारची शाळा होती आणि घराजवळ जवळही होती। शिवाय खूप मोठी फी देणं हे शक्य नव्हतं, त्यामुळे त्या शाळेमध्ये त्याचं शिक्षण झालं। नंतर 4थी पासून मुंबईला चिकित्सा समूहामध्ये शिकला, मॅट्रिक तिथे मुंबईला केली, नंतर M.Com B.Com केलं आणि LLB 2 वर्ष त्यांनी तिथे फर्स्ट सेकंड LLB तिथे केली आणि फायनल LLB त्यांनी इथे केली। आता गवईंची नेमकी कारकीर्द काय आहे तीही आपण पाहूयात। भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत। न्यायमूर्ती हे मोहम्मद हिदायतुल्ला, न्यायमूर्ती शरद बोबडेंनंतर न्यायमूर्ती भूषण गवई सरन्यायाधीश होणारे नागपूरचे 3रे न्यायमूर्ती आहेत। तर न्यायमूर्ती KG बालकृष्णन यांच्यानंतर हे पद भूषवणारे दलित समाजातले दुसरेच प्रतिनिधी आहेत। विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडून न्यायमूर्ती गवई यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे। न्यायमूर्ती गवई यांना सरन्यायाधीश म्हणून मे 2025 ते नोव्हेंबर 2025 हा कार्यकाळ देण्यात आला आहे। तर दलित समाजासाठी आणि न्यायव्यवस्थेतल्या सर्व समावेशकतेसाठी नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तर भूषण गवई हे सरन्यायाधीश होत आहेत। भूषण गवई यांचा 24 नोव्हेंबर 1960 ला अमरावतीमध्ये जन्म झाला। 1985 मध्ये ॲडव्होकेट राजा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीला त्यांनी सुरुवात केली। नागपूर खंडपीठामध्ये वकिली करताना घटनात्मक आणि प्रशासकीय कायद्यात विशेष प्रावीण्य मिळवलं। 1992 मध्ये सहाय्यक सरकारी वकील, 2000 मध्ये सरकारी वकील, नंतर विशेष सरकारी वकील म्हणूनही त्यांनी काम पाहिलं। 2003 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणूनही त्यांनी काम पाहिलं। तर 2005 मध्ये स्थायी न्यायमूर्ती म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिलं। 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर आता आपण बघतोय न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिलेले महत्त्वाचे निकाल पाहूयात। जम्मू काश्मीर मधलं कलम 370 हटवण्याच्या खंडपीठात त्यांचा सहभाग होता। 2016 मध्ये नोटाबंदी वैध ठरवणाऱ्या खंडपीठाचेही ते सदस्य होते। तर निवडणूक बॉन्ड योजना रद्द करणाऱ्या निर्णयांमध्येही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता। अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करून आरक्षणाच्या अंमलबजावणीला घटनात्मक मान्यतेचा निर्णयही त्यांनीच दिला। कोणतीही पूर्वसूचना न देता इमारती तोडू नयेत मार्गदर्शक तत्त्वे ठरवणाऱ्या खंडपीठाचं नेतृत्व त्यांनी केलं। अशा स्वरूपाचे काही महत्त्वाचे निकाल हे त्यांच्याच कार्यकाळात झाले। तर आणखीन महत्त्वाचे निकाल आपण बघूया। दहीहंडीची उंची आणि गोविंदांचं वय ठरवण्याचा निकाल हा त्यांनीच दिलेला होता आणि त्याची अंमलबजावणी आजही होतीये। सर्व स्कूल बसची फिटनेस तपासणी करण्याचे आदेशही त्यांच्याच कार्यकाळात देण्यात आले। तर शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये फेरीवाल्यांना विक्रीसाठी मनाई करण्यात आली। हाही निकाल आणि आदेश त्यांच्याच कार्यकाळातला। युगचांडक प्रकरणामध्ये दुहेरी मृत्यूदंडाची शिक्षाही त्यांनीच ठोठावली। तर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा वाचवणं, सुविधा वाढवणं अशाही उपाययोजना त्यांनी केल्यात। नागपूरमधला अनधिकृत धार्मिक बांधकाम हटवण्याचे आदेशही त्यांनीच दिले।